नमस्कार मित्रांनो, बघा आपण आता हरभरा पेरणी झाल्याच्या नंतर असा डुक्कर रुई येऊ नये म्हणून असा ताराचा बंदोबस्त केलेला आहे. हे असे 2-3 पदर टाकून आपण तार लावलेला आहे मित्रांनो. बघू शकता असे पाणी देण्यासाठी दांड पण आपण पाडलेले आहेत. तर आपला हरभरा कुठं कुठं निघत आहे. 5 दिवस झाले आपल्याला पेरून. चौकून असा आपण ताराचा बंदोबस्त केलेला आहे मित्रांनो. हे बघू शकता 2 पदर घेतलेले आहेत, आणखी एक पदर घ्यायचा आहे. जे 3 पदर आपण इकून घेणार आहोत, कारण डुकरं खूप त्रास द्यायले. डुकरं आणि रुही हे खूप धिंगाणा करत आहेत, त्याच्यामुळे आपण हे असा बंदोबस्त केलेला आहे मित्रांनो. आणि चारही बाजून आपण त्याला पॅक केलेलं आहे, म्हणजे जायला कोणी चान्स नाही. ते बघा तिकडून पण आपण पॅक केलेलं आहे त्या बाजूनं. आणि हा आपल्याला इथे येण्यासाठी आपण रस्ता बनवलेला आहे मित्रांनो. हे आता इथं आपण असं जुगाड केलेलं आहे. याला आपण गेट लावणार. लावर बेटा गेट. बघू शकता इकडून पण आपण 3 पदर टाकलेले आहेत. हे बघा मित्रांनो, असे 3 पदर आपण इकडे टाकलेले आहेत. त्या साईडला पण टाकलेले आहेत. बघू शकता मित्रांनो. आणि हे इथं आपण असं गेटचं जुगाड केलेलं आहे. हे इथे एक हुक दिलेली आहे, आणि या हुकमध्ये आपण हे असं अडकवतो, आणि बुडाल पण हे असं हुकमध्ये टाकून असा गेटचा बंदोबस्त केलेला आहे मित्रांनो. जेणेकरून आपल्याला फवारणी करायला येताना ट्रॅक्टर आणताना काही अडचण येणार नाही. बघू शकता मित्रांनो तुम्ही असं जुगाड केलेले. आणि शक्यतो ज्यावेळेस आपण हरभरा पेरतो त्यावेळेस मित्रांनो आम्ही एकरी 5 किलो थिमीट वापरलेली, त्याच्यामुळं काय तेवढं डुकरांना नुकसान नाही केलेलं. बघू शकता तुम्ही.